हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. हे शेवग्याच्या शेंगापासून अशी मस्त तुम्हाला एक रेसिपी मी दाखवणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, हे शेवगा मी असं कट करून त्याची आपल्याला ही वरची साल आहे ना ही काढून घ्यायची मैत्रिणींनो. खूप छान ह्याची रेसिपी आहे आणि अशा पद्धतीने मी जशी करते तशी तुम्ही करून बघा, खूप छान होती ही. तर हे बघा, सर्व आपल्याला थोडी थोडी ही जास्त नाही काढायची, थोडी थोडीच वरची ही साल काढून घ्यायची. अशा पद्धतीने खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो आणि झटपट होणारी आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, मध्ये जरा पण स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला समजेल मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवते ते. तर चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व हे शेंगाची आपल्या वरची साल काढून घेते. आणि शेंगा मैत्रिणींनो खूप ताज्या आहेत, अशा टवटवीत फ्रेश आहे. आणि शेवगा खालीला चांगलाच असतो शरीराला. अधूनमधून शेवग्याची भाजी किंवा शेवग्याचं कालवण रसाभाजी खालीच पाहिजे, शरीराला खूप चांगलं असतं. तर सर्व आपली वरची साल काढून झालेली आहे तुकडे करून, ते एका बाउलमध्ये मी टाकून दिले. त्यानंतर आपल्याला पुढे काय करायचं बघा, इथे पातेलं मी गरम गॅसवर ठेवलेलं, पाणी ठेवलेलं आणि मस्त पाण्याला अशी उकळी आलेली आहे की त्या उकळीमध्ये आपल्याला हे शेवग्याच्या शेंगा टाकून द्यायच्यात आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचे बघा. तोपर्यंत आपण इकडं शेवग्याची तयारी करायची आहे वाटणाची. 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे, एक मीडियम साईजचा टमाटा घेतला आहे आणि कोथिंबीर घेतली बघा. हे सर्व आपल्याला कापून घ्यायचे अशा पद्धतीने, पाहू शकता तुम्ही. टमाटा पण आपल्याला असा मोठा मोठा जरा कापून घ्यायचा, जाडा जाडा, बारीक नाही कापायचा. मैत्रिणींनो खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही करून पहा आणि खायला खूप चवदार लागते ही शेवग्याची मी जी रेसिपी बनवणार आहे ती. संपूर्ण व्हिडिओ पहा. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी टमाटा चिरून घेतलेला आहे. आणि तुम्ही या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. टमाटा आपला चिरून झालेला आहे पाहू शकता. त्याचबरोबर इथे आता मी कोथिंबीर स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे, ती पण मी चिरून घेणार आहे. आणि आता हे कांदे बघा असे जाड जाड मी कापून घेतलेले आहेत, बारीक नाही कापायचे, जाड जाडच कापून घ्यायचेत आपल्याला. वाटण्यासाठी मैत्रिणी आपण हे कांदा कापतोय, आपल्याला वाटण करायचे. ते कांदा कापून झालेला आहे पाहू शकता. कोथिंबीर पण बारीक चिरून झालेली आहे. त्याचबरोबर मी इथे लसूण पण भरपूर सारा घेतलेला आहे. लसूण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलं आहे. त्यानंतर हे बघा इथे लसूण आणि अद्रक, थोडंसं खोबरं पण मी टाकून घेतलेलं आहे सुक्कं. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात. त्यानंतर इथे अर्धा टमाटा मी टाकून घेणार आहे, अर्धा तासच ठेवणार आहे. थोडी कोथिंबीर टाकून घेऊया. ते छान हे बारीक वाटून घ्यायचे आपल्याला, पाहू शकता. मसाला एकदम बारीक वाटून घेतलेला आहे मी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, शेवगा आपला शिजलाय का पाहायचं आहे बघा, पाहू शकता. 90 ते 80 शेवगा असा मस्त शिजलेला आहे. तर आपल्याला हे खाली उतरायचं आहे आणि त्यानंतर कढई ठेवून घ्यायची गॅसवर. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे मैत्रिणींनो. कढई छान गरम झाली की आपल्याला तेल टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये. तेल आपलं
दीड पळी मी तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर जिरं टाकून घ्यायचे. जिरं छान फुलल्याच्या नंतर आपल्याला तिथे कोथिंबीर थोडी टाकून घेणार आहे मी. त्यानंतर बघा वाटलेला मसाला मी मिक्सरमध्ये वाटून घेतलेला तो टाकून घेऊया सर्व. आणि छान हो मसाला आपल्याला 2-3 मिनटं तेलावर परतून घ्यायचा आहे, कारण कच्चा मसाला आहे. तर 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलावर अशा पद्धतीने. अर्धा टमाटा टाकून घेऊया आपण. अर्धा आपण वाटणामध्ये टाकला होता, आता अर्धा फोडणीला टाकून घ्यायचा आहे. आणि हा मसाला चांगला तेलावर छान परतून घ्यायचा आहे. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर हळद टाकून घ्यायची आपल्याला 1 चमचा. छोटा चमचा आहे मैत्रिणींनो ह्यो. धना पावडर टाकली बघा 1 चमचा मी. आता हळद आणि धना पावडर छान तेलावर परतून घ्यायची. त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचे. 1-1.5 चमचा मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. त्यानंतर इथे पावभाजीचा मसाला होता थोडासा माझ्याकडे, अर्धी पुडी ती टाकून दिलेली आहे. पावभाजीची मसाला तो एकदम भाजी खूप छान लागते मैत्रिणींनो, तुम्ही पण टाकीत जा. आता हे मसाले चांगले तेलावर परतून घ्यायचेत आपल्याला. परतून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ह्याच्यात टाकून द्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने. मसाला छान परतल्याच्या नंतर आपल्याला पुढे काय करायचे मैत्रिणींनो ते पण मी तुम्हाला सांगते. संपूर्ण व्हिडिओ पहा. तर छान असा मसाला आपला परतल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये शेवगा टाकून द्यायचा आहे बघा. मैत्रिणींनो तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी करून पहा, खूप छान होती. आणि आपल्याला जेवढी भाजी बनवायची ना तेवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचे बघा, कारण आपण हे पातळ रस्सा करणार आहे. भातासोबत भाकरीसोबत चुरून खायला खूप छान होतो. त्यानंतर इथे काय करायचे, कस्तुरी मेथी बघा मी थोडीशी घेतलेली, हातावर कुस्करून अशी टाकून द्यायची. त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते. सर्व छान मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत भाजी एकदा छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. तर पाहू शकता मस्त भाजीला आपल्या उकळी पण आलेली आहे आणि तरी पण मस्त सुटलेली आहे मैत्रिणींनो. शेवग्याची भाजी ही खूप छान होती, रस्सा भाजी. भाजी छान उकळल्याच्या नंतर आपल्याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची बघा. कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची अशा पद्धतीने. मस्त ही शेवग्याची भाजी आपली झालेली आहे मैत्रिणींनो. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा. शेवग्या रस्साची भाजी कुणाला आवडली. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही करणार का ते पण मला नक्कीच सांगा. तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन. तोपर्यंत सर्वांना बाय मैत्रिणींनो.